नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात। मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक लातूर पुण्यातल्या चौकशीनंतर कारवाई। नीट पेपर फुटी प्रकरणातले आणखी एक अपडेट जय महाराष्ट्रच्या हाती। महाराष्ट्रातलं आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर। भोंदू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार। सूत्रांची माहिती, अशोक खरातला आज सिन्नर न्यायालयात हजर केले जाणार। भोंदू खरातचा होता परदेशात पलायनाचा प्लान। खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा। अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून खरातचे संशयास्पद व्यवहार। विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर। राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। कांद्याला मातीमोल भाव, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। शासकीय बैठकांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई बाहेरच्या मंत्र्यांना बैठकांसाठी यायची गरज नाही। सूत्रांची माहिती, मुंबई बाहेरच्या मंत्र्यांना बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये रविवारी ठाण्यातल्या भाजप नगरसेवकांची बैठक। ठाणे मनपामध्ये महासभेवेळी शिवसेना भाजप नगरसेवकांमध्ये झाली होती खडाजंगी। संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्नी उबाठाचं आंदोलन। समृद्धी महामार्गावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन। कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी। नागपुरात संघ मुख्यालयाजवळ गोळीबार। 3 बाईकस्वारांकडून 2 वेळा फायरिंग। अंमली पदार्थ विक्रीच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय। शेअर बाजार कोसळला, रुपया सुद्धा घसरला। सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला तर डॉलर 96 रुपये 17 पैसे। महागाईची झळ, भाज्यांचे भाव दुप्पट। घरखर्चासह गृहिणींचं बजेट कोलमडलं। मुंबईसह उपनगरातल्या बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या। हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्याने शेतकरी हैराण। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी लाक्षणिक बंद। पुण्यातल्या 15,000 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार। औषध विक्रीमध्ये नफ्याची मर्यादा वाढवण्याची सरकारकडे मागणी।